GR महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन अपडेट्स लवकरात लवकर मिळत राहतील. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आत्ताची मोठी खुशखबर. चला पाहूया सविस्तर. राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. यामध्ये काही प्रकरणी राष्ट्रीय पेन्शन योजनाधारकांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ लागू करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या अधीनस्थ राष्ट्रीय पेन्शन योजना NPS अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना नुकतेच युनिफाईड पेन्शन स्कीम ही पर्यायी पेन्शन योजना निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये देखील जुनी पेन्शन योजना याप्रमाणे लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने कर्मचाऱ्यांकडून पुन्हा जुनी पेन्शन योजनेची मागणी केली जात आहे. तर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी खालील प्रकरणी जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणी मिळणारी जुनी पेन्शन योजनेचा लाभ राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या परिवारास जुनी पेन्शन योजनाप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार आहे. याकरिता सदर कर्मचाऱ्यांनी सेवा कालावधीत फॉर्म 1 भरणे आवश्यक असेल, जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना जुनी पेन्शन योजनाप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळेल. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.